जय बजरंगबली विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट 25 मिनिटाचा टायमिंग असेल एका इनिंगसाठी याची नोंद घ्या प्रत्येक षटकासाठी 5 मिनिट असेल पण तुम्ही टाइमर सेट करून घ्या आणि लगेचच जो संघ या ठिकाणी जास्तीचा वेळ घेईल त्यांना मात्र 4 षटकानंतर एक क्षेत्ररक्षक मात्र आम्ही मैदानाच्या आत 38 सर्कलच्या आतमध्ये घेईल याची नोंद घ्या सामन्याला सुरुवात होते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून शुभम सुपुगडे आणि आकाश कालेकर राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन अगदी उजव्या हाताची दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत समर्थ स्ट्रायकर शुभम सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला मारुती मोलावडे साहेब यांच्या संघ मालकीचा संघ अर्थातच जय बजरंगबली 11 जय बजरंगबली आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळतोय आणि समर्थ स्ट्रायकर्स पहिली लढत हॅलो चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते सचिन सूर्यवंशी गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणाला पहिलाच बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिन यांची एक धाव तिथे आली क्षेत्ररक्षक मात्र फ्लाय स्लिप मध्ये तैनात होते दोन बॉल झालेत दोन बॉल मध्ये आतापर्यंत धावफलकावरती एकच धाव पहिला बॉल डॉट बॉल आला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली चला सामना स्पीडअप करा जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज आम्ही तुम्हाला वारंवार या ठिकाणी सूचना देतो या वेळेस अगदी बॅटची टॉपेज आणि बॉल चालला थर्ड मॅन रिझनला एकच धाव तिथे अंकित केली जाईल धावसंख्या 2 आकड्यावरती पण सचिन सूर्यवंशी कुठेतरी KPL 4 मध्ये काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय संयम आणि त्याचबरोबर अगदी कमी गतीची गोलंदाजी मध्यम गती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिनची यावेळेस इथे मात्र चाबूक स्ट्रोक लगावलाय बॉल सीमारेषा पार फलंदाज अमोल शुभम सुपुगडे यांच्या बॅट मधून आलाय तो दमदार षटकार अगदी केक स्टेशन घनसोलीचे प्रोप्रायटर यावेळेस आणखीन एक जो सचिन सूर्यवंशी सकाळी मात्र कमी धावा देत होता परंतु दुपारी जेवणाचा स्वाद घेतल्यानंतर आता जास्त धावा द्यायला सुरुवात झाली बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि 3 षटकाराला केक स्टेशन घनसोली कडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी शुभम सुपुगडे यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल सुरुवातीच्या 2 बॉलवरती फक्त एकच धाव होती परंतु त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली त्याच्यानंतर षटकार 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय चला नवीन बॉल द्या चला मॅच बॉल पुन्हा एकदा आतमध्ये येतोय मैदानाच्या आतमध्ये तर गणेश सुर्वे ठरलाय या अगोदरच्या मॅचचा सामनावीराचा मानकरी चांगली बॅटिंग राहिली पहिल्याच मॅच मध्ये गणेश सुर्वेची दमदार कामगिरी ॲज आयकॉनिक खेळाडूची जी यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली सलगच्या तिसऱ्या षटकाराला कॅश प्राइज होतं परंतु ते मात्र हुकलंय आणि फलंदाज देखील हुकलाय बाद झालाय ते धक्का क्रमांक पहिला टीम समर्थ स्ट्रायकर्स या टीमला समर्थ स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळते संघ समर्थ स्ट्रायकर्स विरुद्ध जय बजरंगबली 11 अशी मॅच जिथे शुभमची बॅट बोलू लागली होती परंतु या मॅच मध्ये
2 षटकार झाल्याने त्याच्यानंतर मात्र तो फलंदाज इथे बाद झालाय. यानंतर दुर्वा फायटर्स आणि जिजा टायगर्स या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दुर्वा फायटर्स आणि जिजा टायगर्स. गोलंदाजीवरती संतोष पवार आले. चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली आहे. आकाश कालेकर स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईकला सत्यम मोलावडे. निलेश कंद्रे यांच्या शुभास्तीय गणेशांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. यावेळेस चांगली गोलंदाजी परंतु खराब क्षेत्ररक्षण. विकेट किपर सचिन यांचं. एकही धाव नव्हती तिथे मात्र ही धाव खर्च केली आहे. अगोदरच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीच्या धावा पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 2 षटकार आणि त्याच्यानंतर बॉलरने खूप चांगली गोलंदाजी केली होती. या बॉलवरती बॉलला फील्ड करणं गरजेचं होतं परंतु चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगलच्या नंतर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 धावा. चला मॅच स्पीडअप करा टीम जय बजरंगबली 11. आम्ही आपल्याला सूचना देतो की पहिल्या षटकासाठी तुम्ही जो टायमिंग घेतला होता तो संपलेला आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही जास्तीचा वेळ घेत आहात. सत्यम मोलावडे डावखुरा फलंदाज. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात डावखुरा गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. एक धाबाली एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आकाश कालेकर आणि सत्यम मोलावडे, संतोष पवार कित्येक KPL या खेळाडूने देखील गाजवलेत. अनेक वर्ष टीम जय बजरंगबली 11 या टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना चांगला खेळ राहिला, चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. सध्याच्या घडीला टीम जय बजरंगबली 11 एक सामना त्याने जिंकलाय. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न. रनआउटची संधी परंतु धावा मात्र कंप्लीट केल्या. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. 18 रन. यावेळेस खोला टाकलेला सचिन आणखीन एकदा चुकी करताना आउटफील्ड फास्ट. एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा इथे प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तब्बल 2 धावा. सचिन यांच्याकडून वारंवार चुका होताना पहिल्यांदा जी घडते तिला चूक म्हटलं जातं, दुसऱ्यांदा जी घडते तिला गोड चूक म्हटलं जातं आणि या चुका मात्र कमी कराव्या लागतील जय बजरंगबली 11 या टीमला. संघाची धावसंख्या 20 रन ऑन अ स्कोर बोर्ड. यावेळेस लोअर फुल टॉस. त्याच्यावरती प्रहार. फटका फसलाय आणि कॅच देखील फसलाय. संतोष पवारने संधी क्रिएट केली होती. आकाश कालेकरची कॅच परंतु कॅच मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. सूरज पवार अगदी पहिल्या मॅचचा हिरो ठरलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा गॉगल परिधान करत असताना अगदी अक्षयला सांगतोय परंतु अक्षय देखील सांगतोय मेरी बारी भी आहे की पहिल्या मॅच मध्ये मी शून्याचा चष्मा घातलाय. तू ओरिजिनल गॉगल परंतु मी शून्याचा चष्मा घालून माघारी परतलो होतो. आता रिअल गॉगल मी देखील परिधान करेल. पुन्हा एकदा गुरुकृपा 11 या संघाच्या माध्यमातून 22 धावा धावफलकावरती 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा 14 धावा आणि या षटकामध्ये 8 धावा आल्या. 22 धावा एकंदरीत या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक सचिन सूर्यवंशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. 1 विकेट प्राप्त केली होती. 14 धावा खर्च केल्या होत्या. शुभमची महत्वाची विकेट. जो फलंदाज आक्रमक ठरत होता त्या फलंदाजाची विकेट प्राप्त केली होती सचिन सूर्यवंशी यांनी. यावेळेस डावखुरा फलंदाज ऑन साइडला चांगला स्ट्रोक. रनआउटची संधी काय घडलं जातंय. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांची चांगली भूमिका.
अगदी सकाळपासून जर पाहिलं तर तुषार पाटील बापू असतील आणि दादा सोढेब असतील अगदी 40 अंशापेक्षा जास्तीचं तापमान सध्या ग्रामीण भागामध्ये सुरू आहे आणि खेळाडू 5 षटक जर अक्षय थांबला ना मैदानाच्या आतमध्ये तर कुठेतरी क्रॅम्प व्हायला सुरुवात होते. पंचांना काय होत असेल दिवसभर, पंच सोपं नाहीये काम. डॉट बॉल आलाय, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे दादा सर असतील आणि तुषार सर असतील यांचं कौतुक करणं हे गरजेचं आहे आणि ओम साई एमटीसीचं विशेष कौतुक करावं लागेल कारण की अनेक अडचणीवरती मात देत चांगलं प्रक्षेपण दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचे अक्षय शेठ म्हात्रे यांचा राहिलाय. आज ऑपरेटिंग टीम जर पाहिली तर अगदी लहानगी सोबत घेऊन खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी मात्र या ठिकाणी दाखवली जाते. क्लीन आणि क्लिअरिटी असणारा यूट्यूब चॅनल अर्थातच ओम साई एमटीसी ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. चला संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती 25 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आता जर पाहिलं तर हवेचा वेग वाढलाय कुठेतरी बॅटरला आता इथून पुढे मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण की हवेची साथ नक्कीच मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका फसलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक धावाले दुसरीचा इथे प्रयत्न लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने टीमची टोटल 26 या आकड्यावरती. सचिन सूर्यवंशी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला. सत्यम आहे, सत्यमच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आला, क्रॉस बॅटर स्ट्रोक मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव तर वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पण चुकीच्या एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे बॅटर सत्यम खेळतोय त्या एंडला थ्रो होणं अपेक्षित होता परंतु गोलंदाजी एंडला फेकी केली जाते. 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 28 च्या घरात. 28 रन ऑन स्कोरबोर्ड, 1 गडी बाद. चला मॅच स्पीडअप करा प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. 28 धावा. यानंतरची नेक्स्ट मॅच दुर्वा फायटर्स आणि जिजा टायगर्स दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दुर्वा फायटर्स आणि जिजा टायगर आपल्याला विनंती असेल यावेळेस 5 पळून केल्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. ओ माय गॉड, काय घडलं जात आहे. आता फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. सत्यम बाद झालाय. धक्का क्रमांक 2 टीम समर्था स्ट्रायकर या टीमला. समर्था स्ट्रायकर या टीमला दुसरा धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अश्विन सुपुगडे, आणखीन एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळते टीम समर्था स्ट्रायकर या टीमचा. पण ड्रिंक ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगेचच या ठिकाणी ड्रिंक ब्रेक तुम्ही उरकून घेऊ शकता. तिसरं षटक या ठिकाणी झालेलं आहे आणि वेळ जास्तीचा घेऊ नका प्लीज. कोठरी प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा 5वा सामना 3 ओव्हर 28, 3 षटक 28 धावा फलकावरती लागल्या गेल्या. यानंतर ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम दुर्वा फायटर्स आणि टीम जिजा टायगर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. जीवन पाटील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये
जीवन पाटील आले स्ट्रायकर एंडला मिस्टर अश्विन सुपुगडे आणि आकाश कालेकर. आता मात्र सुपुगडेवाडीची ही जोडी आहे आणि या जोडीला इथून पुढे या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा इथे करावा लागतील. चांगला बॉल चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सुहास पवार त्या ठिकाणी तैनात. थोडेसे फंबल झाले परंतु लगेचच कलेक्शन खूप चांगलं केलं आणि एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्या 29 च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्या. KPL सीझन 4 अगदी सातत्याने जर पाहिलं तर अगदी मगाशीच दुपारच्या सत्रामध्ये चांगल्या मॅचेस आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिल्या. दुपारच्या सत्राला सुरुवात होत असताना एक दमदार सामना आपल्या भेटीला आलाय. यावेळेस रडार मध्ये दिलाय हवा के संग संग हा फटका खेळ आहे. बॉल सीमारेषा पार. फलंदाज आकाश कालेकरच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. आकाश कालेकर सेट ऑन फायर. आता त्याला माहिती आहे की हवेचा वेग अगदी फलंदाजीला पोषक आहे आणि त्याच पद्धतीने ते अगदी रडार मध्ये होता. जीवन पाटील यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. टीमची धावसंख्या 35 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 35 धावा. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल त्यावरती मात्र प्रहार. बॅक टू बॅक दुसरा हल्ला दुसरा मोठा फटका. गोलंदाज जीवन पाटील यांना 440 चा झटका. बॉल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. 2 बॉल वरती 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम ताकद नजाकत आणि प्रेक्षकांना अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला आवडते आणि तीच बॅटिंग आकाश कालेकर. अगदी शुभम सुपुगडे बाद झाला त्याच्यानंतर आकाश कालेकर अगदी त्याचीच भूमिका निभावत असताना 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती तब्बल 41 आकड्यावरती. 41 धावा. 4थं षटक मार्गस्थ. चांगली बॉलिंग कमबॅक केलंय. लागोपाठचा तिसरा येतोय की काय परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजून देखील उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाठीमागच्या दिशेत ते काय घडलं जात आहे. कुठेतरी रनआउटची संधी क्रिएट झाली होती परंतु ती संधी हुकली आहे. एक चिक्की सिंगल आले. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त. आता शेवटचा बॉल शिल्लक. 42 धावा. बेचाळीस रन धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टीम समर्थ स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेत लॉंग ऑनला फटका केलाय. क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल निघून चाललाय. 1 बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. चौकार. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते ती तब्बल 46 आकड्यावरती. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. चला मॅच लगेच स्पीडअप करा आणि दुर्वा फायटर्स आणि टीम जिजा टायगर कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. दुर्वा फायटर्स आणि जिजा टायगर्स. हॅलो हॅलो. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. शेवटचे 6 बॉल शिल्लक. सुहास पवार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पवार इज पॉवर आणि पॉवर इज पवार असं नेहमी म्हटलं जातं परंतु आता पवार ची पॉवर मात्र दाखवून द्यावी लागेल गोलंदाजी करत असताना.
शेवटचे 6 बॉल शिल्लक. हो माय गॉड, हे प्रभू, एक क्या हुआ? नो बॉल. आणि फ्रीटची संधी आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुहास पवार शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पा शफल झाले, आडव्या बाटने बॉलला दिले भिरकावून, बॉल निघून चालाय सीमा रेषा पार. षटकार. काय बॅटिंग आकाश कालेकर. आकाश कालेकर जिकडे जाईल तिकडे हवा, आणि या हवेचा वापर करत असताना आकाश कालेकरने ठोकलाय आणखीन एक उत्तुंग षटकार. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स टीम साठी देत असताना टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती. त्रेपन्न धावा धावफलकावरती लागले गेल्या. चला 5 बॉल शेवटचे शिल्लक आहे. सामना स्पीडअप करा प्लीज. यावेळेस पहा बिमर बॉल, त्यावरती मात्र आक्रमण हल्ला. बॉल सीमारेषा पार. 9+6 आकाश कालेकरचा फटका पहा, आलाय तो दणदणीत. 6 धावासाठी षटकार. अगदी टीव्ही अंपायरची मागणी या ठिकाणी केली जाते बिमर साठी. अगदी पंचांचा सॉफ्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल. आणि आता इथे मात्र टीव्ही अंपायर द्वारा चेक केला जाईल. कुठली प्रीमियर लीग अगदी टेक्नॉलॉजी आज जर पाहिलं तर अगदी बांधापर्यंत आले, आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला पाहायला मिळते ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. 10 संघ मालक आणि 12 वाड्या 13 गाव कुठरे अशा परिसरामधील सर्वच खेळाडू आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर फेअर डिलिव्हरी आहे. अगदी रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. सुहास पवार यांचा आत्मविश्वास कामी आलाय. 3 बॉलचा इथे यावेळेस आणखीन एक लागोपाठचा तिसरा षटकार ठोकलाय. सुहास पवार यांची पॉवर मात्र आता कुठेतरी कमी होत चालली आहे. लागोपाठचा तिसरा जय बजरंगबली 11 या टीमला मात्र आता तर यानंतरचा टॉस या ठिकाणी करण्यासाठी संभाजी कदम साहेब, त्याचबरोबर मनीष कदम साहेबांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ती या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर डॅशिंग पर्सनॅलिटी ओमकार शिंदे साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. चला टीमची टोटल 65 3 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. पहिला नो बॉल आला, त्याच्यानंतर 3 बॉलवरती 3 षटकार. महागडं ठरलं हे षटक सुहास पवार. यावेळेस पहा आणखीन एक लागोपाठचा 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास पवार शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं गरजेचं होतं का, हा प्रश्न मात्र आता टीम मॅनेजमेंटला विचारावा लागेल. 15 बॉल मध्ये 45 धावा. आकाश कालेकरची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. ढगात लाइटिंग आणि आकाश करतोय आता बॅटिंग मधून फायटिंग. काय बॅटिंग केली आहे, अगदी ढगात लाइटिंग लावली आहे. प्रत्येक बॉल वरती अगदी KPL मधलं पहिला अर्धशतक झळकावणार का, याची चर्चा मात्र जरूर केली जाऊ शकते. 4ला 4 षटकार आलेत. गोलंदाजाचा आत्मविश्वास पूर्णपणे कमी आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा डॉट बॉल अपेक्षित असेल शेवटच्या 2 बॉल वरती. यावेळेस पाक
लागोपाठचा 5वा येतो की काय अशी स्थिती, परंतु आता फिंगर रोल केल्या बॉल वरती मात्र बोटांची जादू, ही जादू मात्र पहिल्या 4 बॉल वरती अपेक्षित होती परंतु कुठेतरी फसला जातोय. 65 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. टीमची टोटल 65 या आकड्यावरती आता शेवटचा बॉल शिल्लक. माफ करा 72 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल देखील ऍड केला आणि 45 वरती खेळतोय आकाश कालेकर. शेवटच्या बॉलवरती जर षटकार मारला तर KPL मधलं पहिलं अर्धशतक आकाश कालेकरच्या नावावरती आहे. इथे पहा फटका दमदार, बॉल मात्र जाईल सीमारेषा पार आणि येतो इथे चौकार. पहा एका धावेने फक्त अर्धशतक हुकलंय, परंतु बॅटिंग जर आवडली असेल तर आकाश कालेकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. आज आकाशसाठी टाळ्या वाजवा, उद्या तुमच्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवेल. पहिल्याच मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स. चला 77 धावा 76 धावा आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या मनीष कदम आणि संभाजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला दुर्वा फायटर्स आणि जिजा टायगर आणि ओमकारजी शिंदे साहेब देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चला या टीम जिजा टायगर, सागरजी सुपुगडे आणि दुर्वा फायटर्स आपण देखील या. कुठरे प्रीमियर लीग दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामधील सामना क्रमांक 6 या ठिकाणी टॉस केला जाईल. ओमकार शिंदे साहेब त्याचबरोबर मनीषजी कदम, संभाजी कदम ही अतिथी मान्यवर दुपारच्या सत्रामध्ये दाखल झालेत आणि त्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. 77 धावांचं टार्गेट. चला टॉस साठी या टीम जिजा टायगर आणि टीम दुर्वा फायटर. पहा अगदी तुमच्या जवळ लॉट्स दीपक दादा 15 दिवस अगोदर लॉट्स पडले, त्यामुळे प्रत्येकाला कॉल देण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे यापुढची मॅच आपली आहे तर तुम्ही 1 षटक अगोदर येऊन उभे राहा कॅप्टन, कारण की मान्यवर तुमच्यासाठी थांबणार नाही, तुम्ही मान्यवरांच्यासाठी थांबायचं याची नोंद घ्या. इथून पुढे 4थ्या षटकाच्या नंतर लगेच तुम्ही 5व्या षटकामध्ये टॉस का बॉस मध्ये हजर राहायचं आहे याची नोंद घ्या. आदरणीय तर कॉल आहे टीम दुर्वा फायटर्स या टीमचा. हे सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. काटा ह्या आणि टॉस इथे जिंकलाय टीम जिजा टायगर्स. पहिला सामना इथे कुठेतरी गमावलाय आणि या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर निर्णय खूप इम्पॉर्टंट असेल. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय? आमची पहिली बॅटिंग असेल. पहिल्या मॅच मध्ये काय गणित फसलं की कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागलं? ॲक्च्युली स्पिनिंगचं ग्राउंड नाही आता हे, त्यामुळे थोडंसं मलाच माहीत वाटलेलं. आता यावेळेस थोडं चेंजेस केले याच्यामध्ये. चुकी मान्य केली आहे सागर दादानी, कारण की पहिल्या 3 पर्वामध्ये फिरकी दाखवली, परंतु या पहिल्याच मॅच मध्ये त्यांची फिरकी बॅट्समनने चांगल्या पद्धतीने घेतली आणि त्यांनी सांगितले की आम्ही कुठेतरी आता माघार घेऊ, फास्टर गोलंदाजाचा वापर करू आणि क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जास्तीत जास्त धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलं जाईल आणि प्रतिस्पर्धी टीमला तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. आता जर पाहिलं तर हवेचा वेग भरपूर वाढलाय, धावा बनताना पण पाहतोय. जर रडार मध्ये आला तर प्रत्येक बॉल षटकार चौकार हे फिक्स आहे, तर तुम्हाला आता प्रतिस्पर्धी संघाला थांबवायचं आहे. किती धावांच्या पर्यंत तुम्ही थांबवाल? 40 ते 45 KPL सीझन 4 मध्ये तुम्ही खेळताय आणि कशा भावना या स्पर्धेबद्दल? कारण की पहिली 3 पर्व दमदार राहिली आणि 4थ्या पर्वामध्ये देखील हे असोसिएशन अगदी खंबीरपणे उभे राहिले आणि KPLचं हे 4थं दिमागदार पर्व आपण पाहतोय. नियोजन एकदम कडकच आहे, त्यात काय विषयच नाही.
बघा विषय खोल आणि बॅटिंग पाहिजे होती परंतु आता बॉलिंग करावी लागते. दोन्ही टीमला विजयासाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. शिंदे साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. चला मॅचला सुरुवात करा. जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. 77 धावांचा आणि कौतुक करेन अक्षय सुपुगडे यांचं कारण की सातत्याने गुणलेखनाची भूमिका. प्रत्येक जण जर पाहिलं तर मॅच संपल्यानंतर कोणी घरी जाते कोण जेवण करून येते परंतु अक्षय सुपुगडे गुणलेखनाची चांगली भूमिका आणि त्यांच्यावरती आम्ही यावर्षी नक्कीच जरूर लक्ष देऊ आणि तुम्ही देखील द्या. आणि मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल ऑन साइडला इथे एक धाव तर कंप्लीट केली जाते. विकास आले गोलंदाजीसाठी. सचिन याच्या बॅटमधून पहिली धाव आले. यावेळेस पहा ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. अनिकेत जाधव आणि सचिन सूर्यवंशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 77 धावांचं एक भलं मोठं टार्गेट टीम जय बजरंगबली 11 या टीमला दिले जाते आणि सचिन सूर्यवंशी हे तो पॉसिबल आहे कारण की या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. पहा अतिरिक्त धाव इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. अगदी शुभम सांगतोय की धावा बॅट येऊ दे परंतु एक्स्ट्रा धावा नको आणि एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील आणि याच धावा रोखण्याचा प्रयत्न राहील. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न. यस नो अगदी दुसरी धाव होऊ शकली असते परंतु सचिन यांनी थांबवलंय. 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा अनिकेत जाधवच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार. 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र संघर्षाचा शंखनाद फुंकलाय. टीम जय बजरंगबली 11 या टीमने देखील ठोकलाय षटकार. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. सुरुवातीपासून जर आक्रमण होत राहिले तर 77 धावा देखील या खेळपट्टीवरती दुपारच्या सत्रामध्ये अक्षय कमी नाही आहेत आणि ओ माय गॉड पुढच्या दाराला गेले आणि गोलंदाज विकास मात्र मागच्या दारानं चोरी करून गेले. पहिला धक्का अनिकेतच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. चला डगआउट मध्ये जे पाण्याचे जार असतील तर त्या डगआउट मध्ये जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ते जार तुम्ही घेऊन या. पण जर तुम्ही अशा प्रकारे डगआउट मध्ये जे जार आहेत रिकामे जार जर तुम्ही परत आणून देत नसाल तर उद्यापासून तुम्हाला पाण्यासाठी मात्र इथेच यावं लागेल कारण की आपलंच नियोजन आणि आपण सहकार्य करणं हे गरजेचं आहे. अगदी डगआउट मध्ये प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था दीपक दादा केलेली आहे परंतु रिकामे जार परत करणं हे देखील प्रत्येक टीमचं कर्तव्य आहे. अन्यथा उद्यापासून तुम्ही इथेच मुख्य व्यासपीठाच्या समोर भरपूर जार ठेवा. ज्याला ताण लागेल तो इथून पाणी पिऊन जाईल कारण की मॅनेजमेंट कमिटीला संध्याकाळी कोणी नसते. 3 ते 4 लोकांना इथे सर्व मॅनेजमेंट करावी लागते. याची नोंद इथे प्रत्येक टीमने घ्या. या बॉलला सोडून दिलंय. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव. धावसंख्या 11 या आकड्यावरती विवेक आलाय. विवेकने सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि आता टीम अडचणीमध्ये. सचिनला साथ द्यावी लागेल. यावेळेस फटका फसलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. फर्स्ट ओव्हर इन कंप्लीट आणि टीमची टोटल 11 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 11 ला 1
नेल्सन आकडा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा फटका इथे फसला होता. कॅचची संधी क्रिएट झाली होती परंतु एकच धाव पण दुसरी धाव इथे होऊ शकली असते परंतु लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सचिनची विकेट इथे खूप महत्वाची आहे परंतु विकेट महत्वाची नाही तर इथून पुढे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत राहिलं तर ते देखील महागात पडेल टीम जय बजरंगबली 11 या टीमसाठी. टीमची टोटल आता 12 वरती जाऊन पोहोचले. 12 धावा 77 धावांचं लक्ष अजून देखील 65 धावांची गरज जिंकण्यासाठी. येणारे 23 बॉल यावेळेस पहा विवेक मोरावडे सेट ऑन फायर नाऊ. आणखीन आलाय बुलंदी पॉवरफुल फटका बॉल सीमारेषा पार येतोय तो उत्तुंग षटकार. पहा विवेक मोरावडे एका बाजूला सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत एकही विकेट आलेला नाहीये. अगदी सिंगलचा गेम सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये काय ठेवले माहित नाही परंतु शांततेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि अपेक्षित नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सचिन एवढे शांत खेळणं परंतु कुठेतरी गेम प्लॅनचा भाग असू शकतो आणि विवेकच्या माध्यमातून षटकार आलाय. ओ माय गॉड जे घडलं अनिकेत जाधव सोबत आणि तेच इथे घडताना विवेक मोरावडे अनिकेत जाधव एक षटकार त्यानंतर विकेट. विवेक मोरावडे एक षटकार त्यानंतर विकेट. अर्थातच षटकार गेल्यानंतर कुठेतरी जय बजरंगबली 11 ला इथून पुढे सावध खेळावं लागेल. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 धावा. बॅटिंग साठी सुभाष पवार दाखल होतात. गोलंदाजी करत असताना तब्बल 30 धावा खर्च झाल्या आणि आता मात्र त्याच धावा इथून बॅटिंग मध्ये जमाव्या लागतील. सुभाष पवार आणि अनिकेत सचिन सूर्यवंशी यानंतरची मॅच दुर्वा फायटर्स आणि जिजा टायगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस जिजा टायगरचे संघनायक आणि सागर सुपुगडे यांनी सांगितले की ही खेळपट्टी आता फिरकी जादूगाराची नाही राहिली आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीची राहिली तर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. धावा कशा येऊ द्यात. धावा येणं गरजेचं आहे. धावांच्यासाठी मात्र मोठा प्रयत्न करावा लागेल. मोठे बिगिट करावे लागतील टीम जय बजरंगबली 11 या टीमला. यावेळेस 5 सफल झाले त्याच्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आलाय. आता सचिन सूर्यवंशीला टार्गेट केलं जात आहे कारण की टीम समर्थ स्ट्रायकरला माहिती आहे आता एकमेव फलंदाज बाकी आहे ज्याच्यामध्ये या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता. परंतु क्रिकेटमध्ये दीपक दादा कुणालाही कमी लेखून चालत नाही आणि कुणालाही हलक्यात घेऊन देखील चालत नाही. इथे चांगला स्ट्रोक लगावला सुभाष पवार यांनी. फक्त घेतले एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न परंतु कॉलिंग नाहीये. एकच धाव. धावफलकावरती 20 धावा. आता 57 धावांची अजून देखील गरज. मॅच इथून पुढे देखील बनू शकते. अगदी शेवटच्या षटकामध्ये जर समर्थ स्ट्रायकरला 30 धावा येऊ शकतात तर मॅच इथून देखील बनू शकते. मॅच बनवावी लागेल. मॅच फसले मॅच हसवावी लागेल. सेन्सिबल संयमाचा क्रिकेट. पा काय घडलं जात आहे. कॉलिंग नव्हता. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी जोखीमवरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 57.
18 चेंडू 57 धावा. आकाश कालेकर षटकारांचा पाऊस पडलाय आजचा या डावामध्ये. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तर गोलंदाजीवरती आलाय. 18 बॉल 57 20 धावा धावफलकावरती लागले. गेल्या 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 10.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आता 19चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रति षटक 19 धावा अपेक्षित असतील. करंट रन रेट आपण जर पाहिलं तर 10.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट 19.00. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 षटकार मारायचे आहेत. पण मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 षटकारांची अजून देखील गरज आहे. ही जर मॅच जिंकायची असेल ना तर 9 षटकार तुम्हाला मारायचे आहेत उर्वरित 18 बॉल मध्ये. आणि सचिन याच्याजवळ ती क्षमता, परंतु क्षमता असून चालत नाही, तुम्हाला संधी देखील मिळावी लागेल. पण या धावा तुम्ही ज्यावेळेस घेत नाहीये त्यावेळेस मात्र तुमचा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडू शकतो. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. कधी कधी जर पाहिलं तर एखाद्या संघाचं एका वाकराचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर एका धावेने कित्येक संघाचं 3 ते 4 वर्षाचं स्वप्न देखील अपूर्ण राहिलंय. आणि याच धावा क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात आणि त्या धावा मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस सचिन सूर्यवंशीने आता अटॅक करायला सुरुवात केली. क्षेत्ररक्षण मात्र दमदार होतंय. स्वतः संघ मालक समर्थ स्ट्रायकर या टीमला अगदी 100% एफर्ट्स काय असतात हे मात्र स्वतः संघ मालक दाखवून देतोय. परंतु बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. आता 52 ची गरज. 16 बॉल 52 धावा. पण समीकरण सातत्याने बदललं जात आहे. 16 चेंडू 52 धावा. मॅच बनवू शकते, मॅच बनवावी लागेल सचिनला. आतापर्यंत शांत क्रिकेट राहिलंय. आणखीन एक चांगला चेंडू बॅट हातामधून निसटली आहे. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल तुमच्या टीमला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल आणि एक षटकार चौकार तुमच्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. तुम्हाला कोणत्या दिशेने जायचंय हे मात्र तुम्हाला ठरवावं लागेल. पाहिजे शुभम सुपुगड्या चांगल्या पद्धतीने बॉल अडवलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 51 धावांची गरज. 14 चेंडू 51 धावा. मॅच कुठेतरी जर पाहिलं तर आता समर्थ स्ट्रायकरच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुहास पवार यांनी दाखवली पॉवर. बॉल सीमारेषा पार. अभ्यास केला सचिन सूर्यवंशीचा, परंतु पुस्तक आणि पेपर आला सुहास पवार यांचा. अगदी सुहास पवार यांना देखील हलक्यात घेऊन चालणार नाही. तर ताकदवान 40+ अनुभवी आणि एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याने ठोकला षटकार. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता समीकरण बदललंय. अजून देखील 13ला 45 ची गरज. 32 धावा. यावेळेस बॉल हवेत. उंची ती जास्त आणि लांबी देखील जास्त. सुहास पवार यांनी पॉवर केली आहे जनरेट आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय टीम जय बजरंग बली 11. प्रेक्षकांना बॅटिंग बघायची होती सचिन सूर्यवंशी यांची, परंतु सिंगल डबल घेत असताना त्याने आता माना वळवल्यात सुहास पवार यांच्याकडे. 2 बॉलवरती 2 षटकार आले. आता समीकरण 12 चेंडू आणि 39 धावा. मॅच बनायला आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, परंतु तुमच्यातील संघर्ष नेहमी जिवंत ठेवा मित्रांनो, कारण की हाच संघर्ष तुम्हाला जिंकण्यासाठी प्रेरणा निर्माण करून देत असतो. आयुष्यामध्ये स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वरती येत नाहीये. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करत असतात. सुहास पवार
बॉलिंग मध्ये अपयशी राहिले, परंतु टीम अडचणीमध्ये असताना अडचणीमध्ये आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. इथे भक्कम बनवलंय सुहास पवार यांनी. चांगली बॅटिंग, क्रॅकिंग 2 षटकार आले सुहास पवार यांच्या माध्यमातून. आता 12 बॉल 39 धावांची गरज. 19.50च्या रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावा. चला मॅच मॅच तापवली आणि मॅच गरम केली सुभाष पवार यांनी. 12 मध्ये 39 ची गरज. अक्षयची भरपूर काळजी या संपूर्ण कमिटी कडून घेतली जाते, कारण की अक्षय आहे तर सर्व आहे. कारण की अक्षयला जर त्रास झाला तर उद्या स्कोर कोणी लिहायचा, हे टेन्शन कमिटीला आहे. बाकी टेन्शन काही नाही प्रसाद दादा, बाकी टेन्शन तुम्हाला काही नाही. बिचाऱ्याची यात्रेमध्ये काळजी घेतली नाही, परंतु यात घेतली, भरपूर काळजी घेतली. पण अगदी आकाशचे या वेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. या वेस्पा एक सिंगल आली, दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का, परंतु सुहास पवार यांनी आता थांबवलंय सचिन यांना. आज 44 धावा फलकावरती आतापर्यंत लागले गेले. आता 3 बॉल झालेत, 9 बॉलचा इथून पुढे खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36 धावांची अजून देखील गरज आहे. 12-39 समीकरण होत, आता 9 मध्ये 36 करायचे आहेत. खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेत फटका केलाय, एक सिंगल आले. आता समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी अवघड होताना आपल्याला पाहायला मिळते. आता 8 मध्ये अजून देखील 35 धावांची गरज. 8 चेंडू 35 धावा बनू शकतात, परंतु इथून पुढे जर पाहिलं तर जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत मात्र तुमच्यातील जिद्द कायम जिवंत ठेवा. कारण की मैदानामध्ये मॅच जिंको किंवा हारो, परंतु मनामधून कधी हारू नका मित्रांनो. कारण की एकदा का मनामध्ये हारला तर तुम्ही मैदानामध्ये कधी जिंकू शकत नाहीये. आणि 8 मध्ये आता 35 ची गरज. आकाश कालेकरची महत्वाची इनिंग इथे कामाला आली आहे समर्थ स्ट्रायकरला. यावेळेस पहा सचिन सूर्यवंशी सेट ऑन फायर. सचिनच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणाला मच नीडेड षटकार आलाय. समीकरण बदलले. आता 7 बॉल मध्ये 29 धावांची गरज. 7 मध्ये 29. सचिन सूर्यवंशीच्या बॅट मधून षटकार आलाय. आता इथून पुढे जर पाहिलं तर षटकाराशिवाय पर्याय नाहीये.
टीम जय बजरंग बली 11 या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात मात्र थोडीशी शांत राहिली सचिनची आणि शेवटच्या क्षणाला आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटच्या 6 बॉलवरती 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 28. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. चला जिजा टायगर्स आणि दुर्वा फायटर्स आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. दुर्वा फायटर्स आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं. या मॅच नंतर लगेचच आपली मॅच आहे याची नोंद घ्या. सचिन सूर्यवंशीच्या प्रत्येक षटकाराला इथून पुढे 500 रुपयाचे कॅश प्राइज संघमालक मारुती मोळावडे साहेबांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आता 5 मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. मोठं टार्गेट. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या मात्र कुठेतरी संकट निर्माण करणारा राहिला टीम जय बजरंग बली 11 या टीमला. व्हाईट बॉल इथे पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळते. आता 5 मध्ये 27 ची गरज. 5 चेंडू 27. इथून पुढे मात्र 4 षटकार आणि 1 चौकार हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल टीम जय बजरंग बली 11 या टीम साठी. यावेळेस पहा पुल सक्सेसफुल ब्युटिफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन सूर्यवंशी सेट ऑन फायर नाव बॅट मधून आलाय दमदार. हॅलो. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण दमदार आपल्याला पाहायला मिळालं. कोणती धाव मात्र या बॉलवरती घेतली जात नाहीये. आता मॅच जर पाहिलं तर कुठेतरी समर्था स्ट्रायकर या टीमच्या बाजूने लागताना आपल्याला पाहायला मिळतोय की काय. शेवटचे काही बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका बसलाय. सचिन सूर्यवंशी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल तर नॉट आउट असेल. अगदी सचिन सूर्यवंशी स्ट्रायकरला रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु धाव इथे घेतली जात नाही आणि सामना मात्र होतोय फिनिश. आणि आकाश कालेकर ठरलाय या मॅचचा हिरो आणि त्यांना या ठिकाणी कॅश प्राइज दिले जात आहे.
अमोलजी सुपुगडे आईबा यांच्याकडून रोख रक्कम 2100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाते. आकाश कालेकर ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.